नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. याआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता मुंबई महानगरपालिकेच्या वॅकन्सीजबद्दल. त्याला दिलेला तुमचा प्रतिसाद बघून मला खूप जास्त आनंद वाटतोय आणि असंच तुम्ही माझ्या या व्हिडिओला पण सपोर्ट कराल आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल अशी आशा करते. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2026. तर यासाठी किती जागा निघालेल्या आहेत तर 79 जागा निघालेल्या आहेत आणि याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पुरेपूर डिटेलमध्ये सगळी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप जास्त युजफुल होईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणारे पॉइंट आहेत. परीक्षा घेणारी संस्था कोणती असणार आहे, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न, अर्ज प्रक्रिया, अर्जाचं शुल्क किती असणार आहे आणि किती रिक्त जागा आहेत, हे सगळे पॉइंट आपण डिटेलमध्ये वन बाय वन बघणार आहोत. तर व्हिडिओला जरा पण स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर आपला पहिला पॉइंट होता परीक्षा घेणारी संस्था. तर कोणती संस्था आपली परीक्षा घेणार आहे तर महाराष्ट्र राज्य सेवा MPSC कडून आपली ही परीक्षा होणार आहे. तर परीक्षेचं नाव महाराष्ट्र राज्य सेवा 2026 असणार आहे. परीक्षेचा स्तर आपला राज्यस्तरीय असणार आहे. एकूण आपल्या किती जागा असणार आहेत, 79 जागा आपल्यासाठी निघालेल्या आहेत. तर पदाचे स्वरूप गट अ आणि गट ब या प्रकारामध्ये असणार आहे. अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड प्रक्रिया आपली तीन तीन स्टेपमध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन मध्ये आपली परीक्षा होणार आहे. तर पुढचा पॉइंट आहे आपला महत्त्वाच्या तारखा. तर महत्त्वाच्या तारखांमध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत अधिसूचना प्रसिद्ध दिनांक, म्हणजे आपली जाहिरात कधी प्रसिद्ध झाली आहे. 24 डिसेंबर 2025 ला आपली जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तर त्याचे अर्ज आपल्या कधी ऑनलाईन सुरू झाले आपले 31 डिसेंबर 2025 ला अर्ज सुरू झालेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 जानेवारी 2026. थोडेच दिवस आपला अर्ज करण्याची तारीख शिल्लक राहिलेली आहे. रात्री 11 वाजून 59 मिनिटं म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म 12 वाजायच्या आधी तुम्ही हे फॉर्म फिल करू शकता. तर आपली फी भरण्याची अंतिम तारीख असणार आहे 23 जानेवारी. पूर्व परीक्षा म्हणजे आपल्या प्रिलियम्स कधी होणार आहेत 31 मे 2026, म्हणजे ही तारीख त्यांनी संभाव्य दिलेली आहे, अजून फिक्स नाहीये काही. आणि मुख्य परीक्षा आपली मेन्स कधी होणार आहे तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे 2026 ला. तर तुम्हाला तयारी करायला आणखी भरपूर सारा वेळ आहे. तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. तर रिक्त जागा किती आहेत तर पदनिहाय तपशील आहेत आपण पुढे बघणार आहोत. तर त्यातला गट अ मधले पद काय असणार आहेत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी वरिष्ठ श्रेणीचे पद आहेत. त्यासाठी 23 जागा निघालेल्या आहेत. आणि सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या पदासाठी किती जागा आहेत तर 32 जागा आपल्यासाठी त्यांनी काढलेल्या आहेत. तर गट ब मध्ये कोणते कोणते पद आहेत आणि त्यांच्या जागा काय आहेत तर सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यासाठी किती 30 जागा निघालेल्या आहेत. आणि उद्योग अधिकारी साठी टोटल 4 जागा निघालेल्या आहेत आपण इथं बघू शकता. आणि आपल्या एकूण टोटल जागा आहेत 79 जागा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे बघू शकता तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया. अर्ज करण्याची आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला अधिकृत MPSC वेबसाईटवर जायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे. लॉग इन करून तुम्हाला नंतर तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे अर्ज. त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती तुमची भरून घ्यायचे. सगळे डिटेल्स तुम्हाला काळजीपूर्वक तपासून भरायचे आहेत. नंतर तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. शेवटी तुम्हाला अर्जाचा शुल्क भरायचा आहे आणि नंतर आपला फॉर्म सबमिट करून त्याचा PDF आपला सेव्ह करून घ्यायचा आहे. तर त्यांनी इथं महत्त्वाची टिप काय दिलेली आहे, अपूर्ण आणि चुकीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सगळे डिटेल्स फिलअप करायचे आहेत. तर पुढचा पॉइंट असणार आहे आपला
अर्जाचं शुल्क. तर आपल्या अर्जाचं शुल्क किती असणार आहे? कॅटेगरी वाईज बघू शकता तुम्ही इथं. तर आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी किती असणार आहे? ₹544 आणि मागास, ई-डब्ल्यू-एस, दिव्यांग किंवा अनाथ अनाथ वर्गासाठी किती असणार आहे? ₹344 आणि बँक शुल्क व कर व्यतिरिक्त काही अमाउंट असेल जी ती आपल्याला त्यावेळी समजेल, त्यावेळी तेवढी अमाउंट तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर पुढचा पॉइंट आहे आपला निवड प्रक्रिया. तर आपली निवड प्रक्रिया कशी असणार आहे याचा तुम्हाला जवळपास अंदाज असेलच. तरी पण एक आपली 3 टप्प्यांमध्ये आपली निवड निवड केली जाते. पहिली काय असते? पूर्व परीक्षा ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो. सेकंड असणार आहे मुख्य परीक्षा, मेन्स आणि थर्ड वाली असणार आहे आपली इंटरव्ह्यू. तर इथं बघू शकता तुम्ही पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपल्याला पेपर असणार आहे. टोटल 2 पेपर होतील आपले जी-एस व सी-एस-ए-टी आणि नंतर किती मार्क्सचा पेपर आपला 200 गुणांचा पेपर असणार आहे. हा पेपर फक्त पात्रता स्वरूपाची असणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मुख्य परीक्षा मेन्समध्ये काय असणार आहे? लेखी किंवा वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह टाइपमध्ये आपला मुख्य मेन्स आपला असणार आहे. त्यामध्ये टोटल 9 पेपर असणार आहेत आणि किती मार्कसाठी असणार आहे? 1750 मार्क्सच्या तुम्हाला मेन्सची एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि ह्या कशासाठी असणार आहे? तर मेरिट लिस्टसाठी आपल्याला मेन्समध्ये आपल्याला मार्क्स त्यामुळे जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मेन्समध्ये मिळवायचे आहेत, जेणेकरून तुमचं मेरिट व्यवस्थित येईल. थर्ड आपला असणार आहे, तिसरा टप्पा आपला काय आहे? की मुलाखत, इंटरव्ह्यू. यामध्ये तुमची व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाईल आणि किती गुणांसाठी असेल? 275 गुणांसाठी तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल, त्यांची तुम्हाला मेरिट लिस्ट लागतील, त्यामधून तुमचं सिलेक्शन होईल. तर ही आहे तुमची आपली एम-पी-एस-सीची टोटल निवड प्रक्रिया. तर पुढचा पॉइंट आहे की आपल्याला परीक्षा पॅटर्न आपला काय असणार आहे आपला परीक्षा पॅटर्न. तर त्यासाठी थोडक्यात मी तुम्हाला थोडक्यात परीक्षा पद्धत सांगणार आहे. पहिला आपली पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर आपली मुख्य परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षेत आपल्याला 2 पेपर द्यायचे आधीच सांगितलेलं आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 9 पेपर आपले असणार आहेत. तर त्यामध्ये गुण किती? पूर्व परीक्षेला 400 गुणाचा असणार आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 1750 गुणांचा पेपर असणार आहेत आणि कालावधी असणार आहे आपला 2 तासाचा पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षा आपली 3 तासाची असणार आहे आणि आपला पूर्व परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह टाइपमध्ये असणार आहे एम-सी-क्यू मध्ये आणि तुमची मुख्य परीक्षा आपली असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइपमध्ये. तर अशा प्रकारे सारे तुम्हाला डिटेल्स मी दिलेले आहेत आणि हे सगळे पॉइंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईन आणि तुम्हाला फॉर्मसाठी तुम्हाला ऑनलाईन पण सर्च करून बघू शकता. तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही ती लिंकवरती क्लिक करून पण ही माहिती घेऊ शकताय. तर तुम्हाला कशी वाटली माहिती मला नक्की सांगा आणि प्लीज मला सपोर्ट करा. थँक यू.